सूरज चव्हाणचा लग्न सोहळा पार पडलेला आहे. माझ्याबरोबर सूरजचे सासू सासरे आहेत. त्यांच्याशी बोलणार आहेत. काका कसं वाटतंय, कसं लागलं लग्न? लग्न खूप सुंदर लागलं. ऑल महाराष्ट्रामध्ये लोक आले होते लग्नासाठी आणि लग्नामध्ये काही गोंधळ नाही झाला. पण सर्व जे सुरतचे जे चाहते होते ते जर इथं लग्नाला येऊन सगळ्यांनी शुभेच्छा त्याला दिल्या आणि खूप असा आम्हाला बी आनंद झाला सर्व. काकू तुम्हाला कसं वाटतं, इतकं भव्य दिव्य मुलीचं लग्न झालं, डोळ्यात पाणी आहे तुमच्या, पण कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं. विचार केला होता इतकं मोठं लग्न होईल? नाही. नव्हता केला. हो. हाऊस पाऊस झाली का सगळी? खूप. सगळ्यात महत्त्वाचं. हो, खूप हाऊस झाली तिची. खूप हाऊस झाली. मोठ्या मुलीच्या पेक्षाही जास्त हाऊस झाली तिची. अच्छा. काही जावई बापूंना काही सांगणार आहात, काही सांगितलंय मुलीला कसं ठेवायचं काय वगैरे असं? हा, सांगितलं. काय सांगितलंय? त्यांना सांगितलंय फक्त तिला खुश ठेवा, बाकी काही नाही. तुम्हाला विश्वास आहे कसे ठेवतील काय? ठेवतील सुद्धा. पण ठेवतील. त्यांचं तेवढं प्रेमच आहे तिच्यावर. अच्छा, एवढं प्रेम आहे. हा. आणखीन पण बरेच पाहुणे आहेत. कसं वाटतं ताई? खूप छान दिसतंय, वाटतंय. खूप छान केलाय. थँक्यू. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तुमची झाली सगळी हाऊस पाऊस. कसं लागलं लग्न पहिली गोष्ट? लग्न खूप छान लागलं. जसं आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त पब्लिक आलं. खूप छान लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरजला भेटायला खूप सेलिब्रिटी नेते खूप आलेले होते. त्याबद्दल काय वाटलं? मॅनेजमेंट थोडी जास्त गर्दी झाली होती, मात्र बाकी कसं झालं? सूरजला भेटण्यासाठी सर्व सेलिब्रिटी आले होते आणि नेते मंडळी पण आले होते राजकीय. तर त्यांनी सर्वांनी त्यांना चांगल्या शुभेच्छा पण दिल्या. पण कसं आहे की जे आज सूरजचे जे चाहते होते म्हणजे ते खूप होते, खूप लोक असल्यामुळे ना त्यांना फोटो काढण्यासाठी ना सर्वांनी गर्दी करून त्याला एकदम त्रास व्हायला लागला. मग त्याला चक्कर पण आले होते, घाम पण फुटला होता पूर्ण. तर त्यासाठी पण कसं आहे त्याला पण असा थोडा दम्याचा त्रास आहे. पण तो सर्वांना तो सांगतो की माझे चाहते कधी नाराज नाही झाले पाहिजे, मी सर्वांना म्हणजे मनात ठेवतो एवढंच. काकू आतापर्यंत सूरज एकटा फेमस होता, आता संजना इतकी फेमस झाली की संजना खूप सगळीकडे व्हायरल होतीये. तिचे डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात, ते बघून कसं वाटतंय? खूप आनंद होतो. बस एवढंच, बाकी काहीच सांगू शकत नाही. खूप आनंद होतो मला त्या गोष्टीचा. की आणखीन बरेच मित्रमंडळी सुद्धा आहेत या ठिकाणी. तुम्हाला कसं वाटलं, कसं झालं लग्न? खूप छान लग्न झालं. सगळे आमचे पाहुणे मंडळी सगळे आलेले होते. त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं लग्न व्यवस्थित एवढं चांगलं होईल, पण मस्त झालं लग्न आणि आम्हाला खूप आनंद आहे लग्न झाल्यामुळे. कुठून कुठून आलात तुम्ही सगळेजण? आम्ही बोरावळ्याहून आलो, म्हणजे वेल्हा तालुका. पण तसे ऑल महाराष्ट्रातून लोक बरेच आले होते. पण हो, महाराष्ट्रामध्ये लोक भरपूर आले होते. तुम्हाला किती गर्दीचा अंदाज होता? मला तर कमीत कमी मी 5 ते 6 हजार लोकांचा अंदाज होता माझा, जास्तच आणि त्याच्यावरून जास्तच झाले. कारण मी जेवणच ऑलरेडी 5,000 लोकांचं ठेवलं होतं. तर ते काय लोकांना जेवण पण नाही मिळलं, कारण ते टायमिंगचं पण बंधन होतं. आणि काही लोकांनी म्हणजे ते शांततेत पण नाही घेतलं, कसं जेवण स्वतः हाताने घेतलं, ते थोडं सांड पण झाली. त्याच्यामुळे मग ते जेवणाचं थोडं नियोजन हे झालं आमच्याकडून. काय म्हटलात काकू तुम्ही? म्हणलं ज्या लोकांना जेवण भेटलं नाही त्या लोकांना मी माझ्या वतीने म्हणजे किती व्यक्त करता? निलगिरी व्यक्त करते. आणि काही नाही का आता त्यांच्या मनात काय चाललं असेल काय नाही ते तर मी सांगू शकत नाही. पण त्यांना बघण्याचा आणि भेटण्याचा आनंद खूपच वाटला असेल. काही लोक त्यांना भेटायला पण आले होते. पण आम्हाला पण असं वाटत होतं की त्या लोकांनी जेवण पण केलं पाहिजे होतं. आणि आम्ही जेवढं लोकांचं नियोजन केलं होतं त्यापेक्षाही जास्त लोक येऊन नाही का जेवण करून गेले. आणि काही लोक भेटून पण गेले. पण जे लोक जेवले नाही त्याच्याबद्दल आम्हाला नाही का दुःख झालं थोडंफार. पण जितकं मोठं सूरजचं लग्न झालेलं आहे तितकंच सुंदर घर सुद्धा बांधलेलं आहे. घराविषयी काय वाटतंय? त्या घराची तर गृहप्रवेश माझ्याच हातनं झालाय. म्हणजे मला तर किती मोठा आनंद झाला असेल की माझ्या मुलीचं घर एवढं मोठं आहे आणि एवढं छान. बस एवढंच सांगू शकते. तुम्हाला काय वाटलं काका लेकीचं घर बघून? लेकीचं घर बघून मला खूप आनंद झालाय. आणि सर्वात जास्त म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, यांचं सुद्धा ह्याच्यात मोलाचा वाटा आहे. आणि खूप असं सुंदर असं घर दादांनी सूरजसाठी बांधून दिलेलं आहे. त्यामुळं दादांना सुद्धा धन्यवाद. ताई तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? सूरजदादांनी सामान्यातल्या सामान्य माणसांना बोलवलं आणि सूरजदादांना खूप मोठे आशीर्वाद आहे. खूप त्यांचं आज आम्हाला कौतुक वाटतं. आज एवढा शून्यातनं मुलगा वरती गेला पण त्याला अजिबात अहंभाव नाहीये, कुठला अहंकार नाहीये. त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. सूरजदादांनी खूप खूप मोठं व्हावं.
त्यांचा आमचा सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. खूप मोठा होणार आहे, कौतुक वाटतं. एक बिना आई बाबाचं लेकरू एवढं मोठं झालं, आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांनी त्याला मोठं केलं. आपले लाख मोलाचे आशीर्वाद, आणि त्यात लहानात लहान मुलाला स्वतः विसरत नाही. तो सगळ्यांना आवर्जून म्हणतो की लग्नाला या, सगळ्यांच्यावर प्रेमाने बोलणं, ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं. आज एवढा मोठा होऊन सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे इगो नाहीये किंवा काही नाहीये. म्हणजे एवढा मगाशी कौतुक वाटत होतं त्याला, म्हणजे एवढ्या पब्लिकमध्ये त्याला वाईट वाटत होतं की आपण लोकांना हे करू शकलो नाही, व्यासपीठ देऊ शकलो नाही. त्याची त्याला तळमळ वाटत होती की आपण आपल्या फॅन क्लबला भेटू शकलो नाही किंवा काही नाही. सूरजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सूरज खूप म्हणजे, आणि त्याला मिळालेली बायको पण खूप नशीबवान आहे. तिचं पण नशीब खूप चांगलं आहे की एवढा सगळ्या बाजूनी सगळं हाय करणारा मुलगा तिला भेटला. त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांचे पण जेवढे आभार माना तेवढे कमी आहे. आज त्या मुलाला त्यांनी मोठं, म्हणजे आज त्याच्या मुलाचे पण त्यांनी विचार केला, त्यांना खूप मोठं केलं, त्याबद्दल खूप त्यांचे पण आभार. कारण की आज एवढ्या म्हणजे त्या मुलाला ह्यांनी पण आधार दिला. आज त्यांच्या एवढ्या मोठ्या श्रेयामध्ये आज ह्या आई वडिलांचे पण खूप खूप आहेत. कारण की आज त्यांनी जर त्याला साथ दिली नसती तर त्याचं पण हे एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्या आई वडिलांचे पण खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचा सगळं असाच मोठा होऊ दे, त्याचं खूप चांगलं होऊ दे. खंडेरायाच्या कृपेने त्याचं खूप चांगलं झालंय आणि खूप असंच चांगलं होत राहणार. काकू तुम्ही कोण आहात, काय लागतंय तुम्ही? मी संजनाची आत्या आहे. अच्छा, कसं वाटतंय मग? खूप छान वाटलं आम्हाला, तर खूप आनंद झाला संजनाला सूरजला पाहून. हो, वाटलं होतं इतकं मोठं भव्य दिव्य लग्न होईल? असं वाटलं नव्हतं कधी, पण संजनामुळं असं झालं, घडलं ते सूरजमुळं आणि संजनामुळं. नशीब काढलं लेकी. हो, लेकीने नशीब काढलं आमच्या. काय आशीर्वाद दिलेत खास काही? हो, मग खूप आशीर्वाद आहेत आमच्याकडून तिला. शुभेच्छा, आशीर्वाद खूप आहे दोघांनाही. नक्कीच आपण बघतोय सूरजच्या सासरवाडीची ही सगळी माणसं माझ्या बरोबर होते आणि प्रचंड आनंद झालेला आहे. विवाह सोहळा पार पडलेला आहे. वधूवरांना आशीर्वाद दिल्याच्या नंतर आता कुठे इथली गर्दी कमी होताना पाहायला मिळते. दुसरीकडे सूरज आणि संजनाचं फोटोशूट सुद्धा सुरू आहे. त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने हा विवाह सोहळा जो आहे तो आता संपन्न झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.